जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये काल झालेला ठाणे शहर पोलीस शिपाई या पदासाठी पेपर झालेला आहे आणि खूप काही विद्यार्थी विचारत आहे की पेपर आणि ग्राउंड मिळून नेमका कट ऑफ किती जाईल, आमच्या कास्टचा ओपनचा किती जाईल, ओबीसीचा किती जाईल आणि खूप काही विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे कारण की पेपर विद्यार्थ्यांना कसा गेला सर्वांनाच माहिती आहे आणि पेपरमध्ये नेमके मार्क किती आलेले आहे अजूनपर्यंत मार्क आलेले नाही आहे। तर विद्यार्थी खूप मेसेज करत आहे की सर माझं होईल का, माझं होईल काय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाजित मेरिट सांगणार नाही, ठीक आहे, पण तुम्हाला अंदाजित मेरिट काढून देणार आहोत। तो कसा, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपली मदत करायची आहे। ती कशी, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याच मदतीने आपण हा कट ऑफ काढणार आहोत कारण की अजूनपर्यंत मार्क आले नाही। पण मार्क येण्याच्या आधी जर तुम्हाला कट ऑफ काढून पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपली मदत करावी लागेल। तर बघा, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो, सर्वांनाच माहिती आहे, त्याचा उपयोग करून आपल्याला मेरिट काढायचा आहे। तो कसा, तर पहा तुम्ही काय करायचं आहे, सुरुवातीला आपले टोटल मार्क पाठवायचे। कसे पाठवायचे बघा, ग्राउंड मार्क पाठवायचे। उदाहरणार्थ तुम्हाला 41 मार्क आहे ग्राउंडला आणि लेखीला उदाहरणार्थ तुम्हाला 88 मार्क आहे, याची टोटल करायची इथे आणि ते लिहायची इथे, ठीक आहे। त्यानंतर बघा काय लिहायचं, कास्ट लिहायची। उदाहरणार्थ तुमची कास्ट आहे ओबीसी, ठीक आहे, ते लिहायची। त्यानंतर बघा इथे मेल फिमेल लिहिलं आहे मी, तर जर तुम्ही मेल असाल तर मेल लिहायचं आणि फिमेल असाल तर फिमेल लिहायचं। त्यानंतर जर तुमच्याकडे एनसीसी असेल तर शेवटी काय लिहायचं, इथं एनसीसी प्लस लिहायचं। टोटलमध्ये मार्क नाही लिहायचे, इथे एनसीसी प्लस लिहायचं आणि मग टोटलमध्ये ते 5 ॲड करून लिहायचं, ठीक आहे। आणि जर तुम्ही समांतर आरक्षणमधून असाल, उदाहरणार्थ होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक सर्व्हिसमॅन, पोलीस पाल्य, अंशकालीन पदवीधर, त्यानंतर स्पोर्ट पर्सन जर असाल तर प्लस ते लिहायचं। उदाहरणार्थ तुम्ही स्पोर्ट पर्सन आहे तर SP लिहायचं, जर तुम्ही होमगार्ड आहे तर प्लस SG लिहायचं, ठीक आहे। मी आणखी एक उदाहरण देऊन सांगतो आणि हा संपूर्ण मेसेज एकाच कमेंटमध्ये टाईप करायचं, वेगवेगळं करायचं नाही, नाहीतर एवढं लिहिलं सेंड केलं, एवढं लिहिलं ओबीसी लिहिलं सेंड केलं, असं नाही करायचं। हे पूर्ण एका याच्यात टाईप करा व्यवस्थित आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी आणखी एक उदाहरण देऊन सांगतो। उदाहरणार्थ तुम्हाला मार्क आहे ग्राउंडला 40, लेखी निघाली आहे तुमची 85, ठीक आहे। तुम्ही आहे SC BC कॅटेगरीमधून, ठीक आहे, SC BC मधून भरलेला आहे तुम्ही फॉर्म आणि तुम्ही फिमेल आहात, ठीक आहे, फिमेल आहात आणि तुम्ही यापैकी एकामध्ये मोडता, म्हणजे तुम्ही एकामधून रिझर्वेशन घेतलेलं आहे, म्हणजे फॉर्म भरलेला आहे। उदाहरणार्थ तुम्ही होमगार्डमधून फॉर्म भरला आहे तर SG लिहायचं आणि तुमच्याकडे NCC सुद्धा आहे तर NCC लिहायचं। जर हे दोन्ही नसेल तर फक्त इतकाच टाईप करायचा मेसेज, फक्त एवढा, ठीक आहे। जे जे तुमच्याकडे आहे, ज्याच्यामधून तुम्ही फॉर्म भरला आहे ते टाईप करायचं आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होईल तर जास्तीत जास्त आपल्याकडे कमेंट येईल आणि आपल्याला इझी पडेल की नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो, विद्यार्थ्यांना मार्क किती पडलेले आहेत। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ। लवकरच आपण कट ऑफ तुम्हाला सांगणार आहोत। धन्यवाद।